आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे उत्सव नायक प्रशांत वंजारे आणि डॉक्टर मनोहर नाईक, डॉक्टर प्रकाश राठोड, सर्जनादित्य मनोहर, देवानंद पवार, करण सातपुते आणि आमचे वानखडे या सगळ्यांनी या कविता संग्रहासंबंधी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं कवी प्रशांत वंजारे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर अत्यंत लक्षणीय दर्जेदार अशा प्रकारची कविता निर्मिती होवो अशी त्यांना सदिच्छा देतो. भावंडांनो, शरसंधान हा कविता संग्रह प्रशांतचा आधीचा कविता संग्रह, पण त्या संग्रहामध्ये जे शरसंधान केलं होतं ते खरं म्हणजे या संग्रहात आहे. तो संग्रह ज्या काळात आला तो काळ वेगळा होता. आजचा काळ परत वेगळा आहे. म्हणजे इथं कवी त्याच्या संपूर्ण समूहाला युद्धखोर म्हणतो आणि या युद्धखोरीमध्ये एक शरसंधानही आहे. आणि म्हणून हा कविता संग्रह केवळ आंबेडकरवादी कवितेतील नव्हे तर एकूणच मराठी कवितेमध्ये एक लक्षणीय अशा प्रकारचा कविता संग्रह ठरेल अशी मला खात्री आहे. या कविता संग्रहामध्ये प्रशांत वंजारे शरसंधानच्या कितीतरी पुढे गेलेले आहेत. आता हे शरसंधान उरलं नाही, ते बॉम्ब संधान झालं आहे. आणि या दृष्टीनं ही पुढची झेप आहे असं मी म्हणेन. आणि यासाठी या कविता संग्रहाच्या कवीला मी मनापासून सदिच्छा देतो. आम्ही युद्धखोर आहोत हे नाव या कविता संग्रहाचं आहे. हे नाव सार्थक यासाठी आम्ही युद्ध खोर आहोत याचा अर्थ कोणतंही कारण नसताना आम्ही युद्ध सुरू करतो या अर्थानं आम्ही युद्धखोर नाही आहोत. बुद्ध असोत किंवा बाबासाहेब असोत, रक्ताचा एक थेंबही न सांडता आमूलाग्र परिवर्तन अशी भाषा बोलतात. प्रशांत वंजारे यांच्या डोक्यामध्ये आणि त्या डोक्यातून आलेल्या या कवितांमध्ये हीच भाषा आहे. आम्ही युद्धखोर जरूर आहोत, पण आम्ही युद्ध कशासाठी करतो तर करुणेसाठी युद्ध करतो, न्यायासाठी युद्ध करतो. आमच्या सैनिकपणाचा आणि आमच्या युद्धाचा आणि युद्धखोरपणाचा हा अर्थ आहे. आणि म्हणून आंबेडकरवादी कवितेमध्ये
एक नवा आयाम, एक नवा पैलू हा कविता संग्रह उद्घाटित करतो आहे. या कविता संग्रहाचं एक वैशिष्ट्य मला हे जाणवलं, केवळ आंबेडकर समाजातच नव्हे तर एकूण बहुजन समाजात, बहुजन समाज हा बहुदुःख समाज झालेला आहे. आंबेडकर समाज हा फाळण्यांचा समाज झालेला आहे आणि समाजाच्या फाळण्या समाज अमूर्त असल्याच्यामुळं त्या समाजाच्या फाळण्या कधीच नसतात. या फाळण्यांचा प्रारंभ माणसांच्या मनामध्ये होतो. माणसांची मनं परस्परांपासून दूर गेली की फाळण्यांच्या युगाला प्रारंभ होतो. फाळण्यांच्या एका पर्वाला प्रारंभ होतो आणि फाळण्या एकदा मनांच्या फाळण्या झाल्या की त्या फाळण्या एकूणच परिवर्तन, एकूणच बदलगामित्व या सगळ्यांनाच प्रश्नांकित करीत करीत एका वाताहतीचा प्रारंभ करीत असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून या कविता संग्रहामध्ये प्रशांतनं जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही शब्द आहे तो आम्ही अनेक वचनी आहे. मी युद्धखोर आहे असं त्याचं म्हणणं नाही आहे. आम्ही, या आम्हीचा कंटेंट आपण शोधला पाहिजे. आम्हीमध्ये किती लोक आहेत, या आम्हींची संख्या किती आहे, मूल्यदृष्ट्या संख्या किती आहे, तशी कमी आहे. संख्या तशी कमी आहे पण कवीची इच्छा कमी नाही आहे, ती छोटी नाही आहे. 90% बहुजन समाज हा आम्हीरूप व्हावा अशी त्याची सदिच्छा आहे. आणि या सदिच्छेचं आपण स्वागत केलं पाहिजे. केवळ स्वागतच नव्हे तर या आम्हीकरणामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, ही कवीची इच्छा आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. समाजामध्ये अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न समाजानं निर्माण केलेले असतात. या समाजाच्या जीवनात आणि या समाजाच्या जीवनाला उत्तरं मिळू नयेत म्हणून इतर लोकांनी निर्माण केलेले असतात. हा समाज सतत प्रश्नांकित, हा समाज सतत प्रश्नांच्या पासून दूर, हा समाज सतत भ्रमांमध्ये, भ्रांत्यांमध्ये भिरभिरत राहावा अशी काही लोकांची सदिच्छा असते पहा. आणि आपल्याला तसं वाटतं की या परिवर्तनवादी समाजातले लोक स्वतःहून फाळण्या झाले असं नाही म्हणता येत. या फाळणीकरणामागे काही अदृश्य हात असतात, अदृश्य डोकी असतात, अदृश्य उद्दिष्टे असतात. आणि या सर्व गोष्टींनी या समाजाच्या फाळण्या केलेल्या आहेत. म्हणजे या देशातल्या फॅसिझमला, या देशातल्या प्रस्थापितातला, या देशातल्या सत्तास्वामींना ज्याच्या फाळण्या केल्या पाहिजेत
असा एकमेव समाज आंबेडकर समाज दिसतो. बरोबर आहे. बाकीच्यांच्या फाळण्या करायची गरज नाही आहे. त्याच्या फाळण्या झाले नाही तरी तो दुर्बलच आहे. पण याला दुर्बल करण्यासाठी याच्या फाळण्या करणं फार आवश्यक आहे. सत्ता स्वामींचं हे नियोजन असतं. प्रशांत वंजारे हा इतका जागृत कवी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा, त्यातील परिवर्तनाचा, त्यातील परिवर्तन विरोधकांचा, या संबंधांचा नकाशा त्याच्यापुढे आहे. तो काही असा केवळ स्वप्न पाहणारा कवी नाही आहे. या स्वप्नांवरती तुटून पडलेली संकटही पाहणारा कवी आहे. लक्षात आहे. म्हणजे या स्वप्नावरती तुटून पडलेली संकट बघत असताना तुमचं स्वप्न हे देशातल्या प्रतिगाम्यांना, परिवर्तन विरोधकांना हे किती डेंजरस वाटतं आहे याचा तो पुरावा आहे. तुमचं स्वप्न काही स्वतःपुरतं नाही आहे. तुमच्या स्वप्नांचा आशय बुद्धानं, फुल्यांनी, शाहूराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी फायनल केलेलं आहे. त्याचं प्रियांबल ते आहे या स्वप्नाचं. आणि हे स्वप्न साधं नाही आहे. हे स्वप्न प्रतिक्रांतीवाद्यांना छळवादी वाटावं अशा प्रकारचं स्वप्न आहे. तुम्हाला विरोध होतो हा उगीच नाही आहे. तुमची शक्ती, तिचा शक्तिपात केला जातो, प्रामुख्यानं अगत्यानं केला जातो. त्याचं कारण हे आहे की तुमची शक्ती फक्तच शक्ती नाही, ती मूल्य शक्ती आहे, ती आंबेडकर शक्ती आहे. या देशातला प्रश्न सगळ्या व्यवस्थेपुढचा, प्रतिगाम्यांपुढचा आणि शोषण सत्ताकांच्या पुढचा एकमेव प्रश्न आंबेडकर आहे. आंबेडकर हा एकमेव प्रश्न. याचा अर्थ असा की बाबासाहेबांना मानणारे हे लोक या व्यवस्थेच्या लेखी प्रश्नार्थक लोक आहेत. तेही प्रश्नच आहेत. एका महाप्रश्नांची ही लेकरं आहेत हे प्रश्न म्हणजे. आणि म्हणून एकूणच सामाजिक पातळीवर या प्रश्नाची मोडतोड करणं शोषण सत्ताकाला फार आवश्यक वाटतं. तुमचं तुटणं हे केवळ तुमच्या मनाचं तुटणं नाही, हे कोणीतरी तुम्हाला तोडतं आहे. आणि या तोडण्यामागे एक मोठं षडयंत्र आहे, एक मोठा इतिहास आहे. ही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. प्रशांत वंजारे हा सगळ्या स्तरांमध्ये वावरणारा कवी आहे. लोकांचे प्रश्न त्याला माहीत आहेत. लोकांना पडणारे वाईट प्रश्न त्याला माहीत आहेत. व्याकृत माहीत आहेत आणि अव्याकृतही माहीत आहेत. बरोबर आहे. लोक व्याकृतामध्ये जितके गुंतलेले आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अव्याकृतांमध्ये जिंकत आहेत. अव्याकृतांची नशा या देशातील लोकांना, आंबेडकरवाद्यांसकट, बहुजनांतील बहुतेकांसकट ही नशा सगळ्यांना छळती आहे. हे सगळं त्याला माहिती आहे. पण हे सगळं माहिती असताना आपल्यातल्या काही बौद्धिक गुन्हेगारांवर आसूर ओढणं भागच असतं. नैतिक अशा प्रकारच्या भ्रष्टाचार्यांवर
आसूळ ओढणं भागच असतं बा. आणि तेही या कविता संग्रहात तुम्हाला दिसेल सगळं. एक महत्वाचा भाग मला या कविता संग्रहात दिसतो. तुम्ही पराभूत व्हावं याच्या सगळ्या शक्यता भोवती नांदत आहेत. तुम्ही हरावं, स्वतःला गमावून बसावं, लक्षामध्ये अशा प्रकारची विलक्षण परिस्थिती आपल्या भोवती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही लोक असे आहेत, त्यातला एक प्रशांत आहे, की ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांच्याबरोबरच तर आपलं युद्ध आहे. आणि युद्ध न करता हरून जाणे असा पराभव जगात कुठेच नसतो. लढा. जगायचं असेल तर लढावं लागेल. लढायचं असेल तर तुम्हाला एकजूट व्हावं लागेल, एकमूठ व्हावं लागेल. आणि म्हणून मला या सगळ्याचं एक वैशिष्ट्य असं वाटतं बरं का, की या आपण सहज पराभूत व्हावं अशा परिस्थितीचा हा पाऊस निखारांचा आपल्यावरती कोसळतो आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये ह्याचं भान प्रशांतला आहे. हरणं मंजूर करत नाही तो. जो मनुष्य हरणं मंजूर करत नाही, पराभूत होणं मंजूर करत नाही, प्रशांत तुला सांगतो, असा कवी, असा मनुष्य शोषण सत्ताकाला फार प्रिय शत्रू वाटत असतो. हरणं मंजूर करत नाही तो. हे हरणं मंजूर न करण्याची उंची अशी तो वाढवत नेतो की तुम्ही याल तर तुमच्या सकट, अन्यथा तुमच्या शिवाय सुद्धा या लढाईत मी उतरेन, कारण आम्ही भांडखोर आहोत. युद्ध अनेक झाली, होतील. आमचं युद्ध हे बुद्ध प्रणित युद्ध आहे. हे अहिंसक युद्ध आहे. हिंसेला सुद्धा ते अहिंसेनं मारू इच्छित आहे. सगळ्या देशाला, सगळ्या जगाला ते अंगुलीमालाची आणि बुद्धाची गोष्ट सांगत आहे. या युद्धात कोणाचाच पराभव होत नाही अशी ती गोष्ट आहे. तुमचाही विजय होऊ दे, माझाही जय होऊ दे, असं युद्ध आपण करू. या अर्थानं आम्ही युद्धखोर आहोत. आणि या अर्थानं कोणी सोबत आले तरी आणि सोबत नाही आले तरी मी या युद्धात एक सैनिक, त्याच्या वाट्याला कुठलाही परिणाम आला तरी चिंता नाही, मी एक सैनिक, एक युद्धखोर सैनिक मी असणार आहे, अशा प्रकारची प्रतिज्ञा या कविता संग्रहाची आहे. प्रशांतला मी मनापासून धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि त्याच्या यापुढचाही कविता संग्रह यापुढेही जाईल अशा प्रकारची आशा नोंदवून ठेवतो. अभिनंदन.